सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभप्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. अध्याय 58. सद्गुरु नरहरी व संन्यस्त निंबराज. निंबराज संसाराला कंटाळला, त्यातून विरक्त झाला. आपल्या दोन्ही बायकांना त्यानं समजावून सांगितलं आणि तो यात्रेला निघाला. दोन्ही बायका मागे लागल्या, आम्ही पण येतो तुमच्याबरोबर, आम्हाला टाकून जाऊ नका. तेव्हा निंबराज म्हणाला, तुम्हाला बरोबर घेऊन मी गेलो म्हणजे सगळं संपलं. पुन्हा प्रपंच मागे लागणार, सगळ्या भावना वासनात गुंतून पडणार. आता मला मोह घालू नका, मायेत गुंतवू नका. मला माझ्या मार्गाने जाऊ द्या, त्यातच तुमचं हित आहे. निंबराजाच्या बायका समंजस होत्या. त्यांनी आपल्या नवऱ्याला तपश्चर्येसाठी जायला अनुमती दिली. सर्वसंग परित्याग करून निंबराज यात्रेला निघाला. मुखात गोपाळ गोविंद राम कृष्ण मधुसूदन असा लढीवाळ नामघोष होता. या भजनाचा त्याच्या जिभेला चाळाच लागला होता. मार्गात जे जे भेटतील त्यांच्या मदतीला धावणं, परोपकारी वृत्तीनं वागणं, त्यांच्या अडचणी सोडवणं, कधीही कुणाला एका शब्दानं देखील न दुखवणं, अशा रीतीनं तो वागत होता. सत्याची कास धरून जगत होता. वागतपही आचरत होता. अंतरी निर्विकल्प होऊन मनोमन सुशील शांत स्थिर होत होता. निंदा द्वेषबुद्धीचा त्यानं केव्हाच त्याग केला होता. निंबराजानं महायात्रा करण्याचा संकल्प योजला. मुखानं हरिनाम नि पायानं प्रवास करीत करीत त्रिवेणीत स्नानासाठी आला. मग वाराणसीला थांबला. तिथं मनकर्णिकेत स्नान करून सर्व श्राद्धविधी उरकून गयेला गेला. गयेला विष्णू दर्शन घेतलं. अष्टदशपद पाहिली. विष्णुपदाची पूजा केली. गदाधराची मूर्ती पाहिली. रामपर्वत प्रेतपर्वत पाहिले. तिथे 48 श्राद्ध करून पितरांना गती दिली. गायत्री सावित्री सरस्वती यांची पूजा केली व तिथून तो पूर्वेला बंगाल देशात आला. जगन्नाथाचं दर्शन घेतलं, दान केलं. गौडबंगाल देशात कामाक्षी देवीचं देऊळ पाहिलं. गंडकेश्वरीला जाऊन शालिग्राम तीर्थ पाहिलं. नेपाळला जाऊन पुढं अयोध्या गाठली. श्रीरामाचं दर्शन घेतलं. शरयूत स्नान केलं. तिथून सलग पश्चिमेला उतरून ब्रह्मावर्त पाहून यमुना ओलांडून चित्रकूट भुवन त्यानं पाहिलं. नैऋत्येला निघून सह्याद्रीला मुक्काम केला. निबिड अरण्य ओलांडून पर्वत पार करून निंबराज गोंडवनात आला. 4 रात्री तिथं मुक्काम करून त्यानं सिंहाद्री मातापूर पाहिलं. ती रेणुका मातेला नमस्कार केला. महाकालीचं स्मरण करून अत्री पर्वत गाठला. अत्री पर्वतावर श्री दत्तात्रेयांचं दर्शन घेतलं. दत्तात्रेयाला अनन्य भावानं निंबराज शरण गेला आणि कळवळून प्रार्थना करू लागला की या भवसागरातून माझी नौका पार ने, जन्म मरणाच्या फेऱ्यातून माझी मुक्तता कर. निंबराज तिथे एक रात्र राहिला. तेव्हा त्याच्या स्वप्नात प्रत्यक्ष दत्तानं येऊन सांगितलं की सद्गुरूला शरण जा, तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. दत्तात्रेयापाशी गुरुचरणांच्या दर्शनाचं मागणं मागून निंबराज तेलंगण कर्नाटकात आला. तो प्रदेश ओलांडून ऋषमुख पर्वतावरील पंपा सरोवरात त्यानं स्नान केलं. मग किष्किंधा पाहिली. वनोपवने ओलांडून महापर्वत पाहिला आणि दुरूनच सरितानाथ पाहिला. सरितानाथाची अद्भुत गर्जना पाहून, पर्वतप्राय लाटा बघून तो थक्क झाला. पुढची वाट त्यानं धरली आणि रामनाथ गाठलं. रामलिंगाची मनोभावानं पूजा करून त्यानं तिथं 3 रात्री मुक्काम केला व पुढचा प्रवास सुरू केला. प्रवास सुरू असताना त्याच्या मनीमानसी एकच ध्यास होता, सद्गुरुरायाच्या भेटीचा. आपल्याला आपला गुरु केव्हा भेटेल, त्याचा अनुग्रह कसा मिळवता येईल, त्याला केव्हा शरण जाता येईल, हा एकच ध्यास घेऊन निंबराज सिद्धनदी तीर्थावर आला. निंबराजाच्या पूर्वपुण्याईनं त्या तीर्थावर अकस्मात सर्व संतांची मांदियाळी उतरली. नागनाथाच्या बिराडी मुक्कामाला राहिली. त्या मेळाव्यात सिद्धमुनी नरहरी होते. पैठणच्या एकनाथांचे नरहरी हे शिष्य होते. एकनाथांनी त्यांच्यावर अनुग्रह केला होता. सर्व जनांसमवेत नरहरींनी श्री विष्णूंची यथासांग पूजा करायला प्रारंभ केला. तेव्हा निंबराजही त्यात सामील झाला. व्यवस्थित पूजा आटोपल्यानंतर सगळेच शिष्य नरहरीच्या पाया पडले. निंबराजही अतीव श्रद्धेने त्यांच्या पाया पडला. तेव्हा निंबराजांना पाहून नरहरी म्हणाले, हा गृहस्थ अत्यंत भाविक श्रद्धाळू दिसतो. सर्वधाम यात्रा करूनही याच्या अंतरी गुरु भेटला नाही म्हणून तळमळ लागली आहे. सिंहाद्रीवर याला साक्षात दत्तात्रेयानं साक्षात्कार देऊन जागृत केला आहे.
तेव्हा याची परमार्थ ओढ पुरी करायला हवी. नरहरीचे हे शब्द ऐकून निंबराज चकित झाला. आपण काही न सांगता ज्या अर्थी या महंतानं सारं ओळखलं त्या अर्थी तो सिद्ध पुरुष असावा, ह्यालाच आपला गुरु करून परमार्थ ओढीची आस पुरवून घ्यावी असा निश्चय करून निंबानं त्यांना साष्टांग दंडवत घातला. त्याच्या मनातले अष्टभाव दाटून आले होते. नरहरीचे पाय धरत त्यांनी विनवलं, मी हीन दीन अनाथ आहे, संसार तापानं ग्रस्त झालो आहे, गांजलो आहे, माझा उद्धार करा, जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटायचा मार्ग दाखवा. नरहरींनी त्याला उचलला, छातीशी घेतला, त्याच्यावर कृपादृष्टी टाकली आणि आपल्या इतर शिष्यांना दीक्षाविधीची तयारी करायला सांगितली. शिष्यांनी सर्व तयारी केली. निंबराजही तीर्थात स्नान करून पवित्र होऊन आला. त्यानं आपल्या गुरुची नरहरीची यथासांग शास्त्रशुद्ध पूजा केली, नैवेद्य दाखवला, श्रीफल आणि महावस्त्र देऊन पूजेची सांगता केली. मग शिष्यांनी सगळ्यांनाच प्रसाद वाटला. त्या महाप्रसादाचं निंबराजानंही सेवन केलं आणि तो तृप्त झाला. नरहरी सद्गुरूनं निंबाला षडाक्षरी गुरुमंत्र दिला आणि परमार्थाची वाट खुली करून दाखवली. निंब संतुष्ट झाला. नरहरीची मनोभावानं पूजा करू लागला. त्यांच्या घरातील सर्व तऱ्हेची कामं मोठ्या भक्तिभावानं करू लागला. त्यांच्याशी चर्चा करण्यात, त्यांना तत्वज्ञानातील शंका विचारून घेण्यात त्याचे दिवस जात होते. तो पूर्णपणानं नरहरीमय होऊन पाहत होता. संसाराची चिंता सपशेल विसरून गेला होता. दोन्ही बायकांची त्याला आठवण देखील होत नव्हती. एक दिवस नरहरीनेच त्याला त्याच्या संसाराची आठवण दिली आणि विचारलं, अरे तू सारा संसार परिवार सोडून आलास, त्या बायकांनी तिकडे काय करायचं? त्यांचं कसं होत असेल? त्यांच्या चरितार्थाची जबाबदारी कोणावर असेल? त्यांची चिंता कोण करणार? पती म्हणून त्यांच्या चरितार्थाची जबाबदारी खरी सर्वस्वी तुझी आहे. तू त्यांना वाऱ्यावर सोडून भगवत भक्ती करीत राहिलास तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. ती भक्ती त्या परमेश्वर चरणी रुजू होणार नाही. आधी तू संसार नेटका कर, त्यांच्या उदरभरणाची रक्षणाची सोय बघ, सर्व लागी लाव नि प्रपंचात राहून परमार्थाची कास धर. गुरु महाराज, आधीच मी आगीतून बाहेर पडण्यासाठी धडपडलो, वणवणलो, असंख्य संकटावर मात करून मी आपल्याकडे आलो. आपण मला नवीन जीवन दिलत, माझ्या जगण्याला नवा अर्थ दिलात, नव्या दिशा दाखवल्यात आणि आता त्या दिशेनं मी पुढे जायला निघालो तर आपणच मला मागे फिरायला सांगता, पुन्हा फुफाट्यात लोटता. नका नका, मला आता दूर लोटू नका. वत्सा, मी तुला दूर लोटत नाही, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. प्रपंच नेटका केल्याशिवाय वैराग्याचा विवेक पाळता येत नाही. त्या दोन स्त्रियांच्या आत्म्यांना संतुष्ट केल्याशिवाय तुला शांतता मिळणार नाही. त्या स्त्रिया तुझी चातकासारखी वाट पाहत असतील. माझी तुला आज्ञा आहे, तू आता घरी जा आणि प्रपंच सांभाळ. प्रपंचात राहून परमार्थाची कास धर, तुला त्यात निश्चित यश मिळेल, भगवंत भेटेल. गुरुची आज्ञा मानून निंबराज आपल्या गावी आला. त्या दोन्ही स्त्रियांची तपश्चर्या फळाला आली होती. त्यांनी केलेले नव सुजवायची वेळ आली होती. त्यांचा पती खूप वर्षांनी पुन्हा घरी परत आला होता. सगळ्या गावालाही आनंद झाला. सगळ्यांनीच निंबाचं स्वागत केलं. गुरु आज्ञेप्रमाणे नेटका प्रपंच करायला त्यानं सुरुवात केली. परमार्थाची कासही सोडली नाही. भगवत भजनात तर तो नित्याचाच दंग असे, निर्मोही राहत असे, निरासक्त वृत्तीनं वावरत असे. असेच दिवस गेले आणि त्याची पत्नी भागीरथी गर्भिणी झाली. यथावकाश दिवस भरताच तिला मुलगा झाला. या मुलाचं नाव शिवराम ठेवलं. शिवराम आपल्या बाललीलांनी सर्वांचंच मन रंजवू लागला. पण निंबराजाचं मन मात्र संसारात रमत नव्हतं. त्याला राहून राहून संसारातून मुक्त होऊन बाहेर पडावंसं वाटत होतं. शेवटी एक दिवस न राहून त्यानं आपल्या पत्नीला एकांतात आपल्या मनीची आस सांगितली. पत्नी समंजस होती. तिनं काही दिवसासाठी तपाचरण तीर्थाटनाला जायची त्याला परवानगी दिली. पण लेकराची आण घालून त्याच्यासाठी तरी लवकर घरी परत या म्हणून विनवलं. तिच्या विनवणीला मान्यता देऊन परत येण्याचं आश्वासन देऊन निंबराज बाहेर पडला. मजल दर मजल करीत सर्व देशभर हिंडला. पुन्हा 4 धाम यात्रा केल्या. अशीच यात्रा करत करत तो गंगोत्री जवळ आला. मुखानं हरिनामाचा गजर चालूच होता. गंगेच्या पाण्याची कावड भरून घेऊन निंबराज पुन्हा आपल्या बरोबरच्या सगळ्या पांथस्थानच्या राहुट्याजवळ आला तर काय,
तिथे कुणीच नव्हतं. सगळे यात्रिक निंबाची वाट न पाहता आपापल्या मार्गाने निघून गेले होते. निंबानं कावडी घेतल्या आणि घनदाट जंगलातून मार्ग काढत तो निघाला. मुखानं श्रीहरीचं स्मरण चाललं होतं. निर्जन घनदाट जंगलातून जाताना अनेक वाटा फुटत होत्या. हिंस्र श्वापद नजरेला पडत होती. पण धैर्य एकवटून नामघोष चालू ठेवून निंबराज आपली वाट चालतच होता. इतक्यात माजलेल्या रानगव्यांच्या थव्याचा थवा त्याला आपल्या रोखानं चालून येताना दिसला. निंब भयंकर घाबरला. भयानं थरथर कापू लागला. साक्षात मरण त्याला डोळ्यासमोर दिसू लागलं. त्या गव्यांच्या एका धडकीत निंबाच्या देहाच्या चिंधड्या उडाल्या असत्या म्हणून त्यानं आपल्या श्रीहरीचा धावा केला आणि तो चटकन एका झाडावर चढून बसला. खांद्यावरची कावड त्यानं झाडाखाली ठेवली. ते रानगवे त्याचा माग सोडायला तयार नव्हते. झाडाच्या रोखानं येत त्यांनी धडका द्यायला सुरुवात केली. तो घनदाट मजबूत वृक्षही त्या धक्क्यानं हादरत होता. निंबाची गाळण उडून पाचावर धारण बसली होती. मग मुखानं हरिनामाचा घोष सुटला नव्हता. कळवळून तो श्रीहरीला आळवत होता आणि आपल्या भाऊक भक्ताचा आक्रोश श्रीहरीनंही ऐकला. एका उग्र व्याघ्रराज या त्या गव्याच्या थव्यावर धावून आला आणि ते गवे सैरावैरा चारी दिशांना पांगले. आपल्या वाटेनं व्याघ्रराज आला तसा निघून गेला. निंबराजाला हायसं वाटलं. रात्रभर तो निवांत झोपला आणि सकाळ होताच पुढचा मार्ग चालू लागला. पण संकटांनी निंबराजाची पाठ सोडली नव्हती. कावड खांद्यावर टाकून तो चालून थोडासा मार्ग जातो नि जातो. तोच एक माजलेला हत्ती त्याच्या जीवाच्या चिंधड्या चिंधड्या करायला त्याच्या रोखानं धावत येताना त्यांनी पाहिला आणि त्याचा धीर सुटला. त्यानं पुन्हा धावा केला आणि काय आश्चर्य! वाटेत एक दगडी कोरीव भव्य मंदिर उभं राहिलं. निंबराज आश्रयाला आत धावला आणि दाराआड लपला. पण माजलेला हत्ती त्या दगडी देवालयाला धडधडा टकरा देऊ लागला. ते मंदिर पायासकट उलथून पडतंय की काय असं निंबाला वाटू लागलं. पण ज्याला प्रत्यक्ष श्रीहरी तारणार त्याला कोण मारणार? दगडी भिंतीवरून एक भला थोरला विंचू चपळाईने खाली आला आणि त्या हत्तीला कडकडून चावला. तो हत्ती तात्काळ गतप्राण झाला. पण आणखी एक आश्चर्य घडलं. तो हत्ती मरून पडताच त्याच्या कलेवरातून एक स्वर्गीय देहधारी मनुष्य बाहेर आला आणि त्यानं निंबाचे पाय धरले. सगळे चमत्कार पाहून निंब दृढमूढ झाला होता. हे काय होत आहे त्याला कळेना. तेव्हा त्या माणसानं सांगितलं की मी प्रत्यक्ष गंधर्व. मी अतिशय सुरेख गात असे. माझ्या गाण्यावर सगळे मंत्रमुग्ध होत असत. मी माझ्याच मस्तीत गुंग असताना एकदा इंद्रदेवाचा अपमान केला. संतापून त्यांनी मला शाप दिला, हत्ती होशील. मी पाय धरून विनवणी करताच त्यांना माझी दया आली. त्यांनी मला उशाप दिला की संतांना त्रास देताना त्यांच्याच कृपेनं उद्धार होईल. त्याप्रमाणे मी हत्तीच्या रूपात असताना आपल्याला छळलं. क्षमा करावी आणि मला मुक्त करावं. गंधर्वानं आपली सारी हकीकत निंबराजाला सांगितली आणि तो आपल्या स्वर्गस्थानी निघून गेला. अशा प्रकारे श्री दत्तप्रभूत ग्रंथातील 58वा अध्याय समाप्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.